जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुमकर. आपले शहर, आपल्या बातम्या. आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त मुरुम शहरात भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा अद्भुत संगम वारकऱ्यांना अनुभवायला मिळाला. हनुमान चौक येथील संत तुकाराम महाराज पादुका पालखी आणि महादेवनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी या दोन्ही पालख्या दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत एकत्रितपणे विठोबा माळ येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले. टाळ, मृदंग, वीणा, अभंग आणि ज्ञानबा तुकारामच्या अखंड गजराने संपूर्ण मुरुम शहर भक्ती रसात न्हाऊन निघाले. पालखी मार्गावर वारकऱ्यांनी गोल रिंगण, उभे रिंगण, फुगडी अशा पारंपरिक धार्मिक उपक्रमांचे भव्य सादरीकरण करत वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा जिवंत ठेवली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संत तुकाराम महाराज पादुका पालखी सोहळ्याच्या संयोजकांनी असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत गोल रिंगण पार पाडले. यामध्ये अश्व व शेतकऱ्यांचा साथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलांना गोल रिंगण मध्ये धावण्यात आले. त्यावेळी संपूर्ण परिसरात असंख्य भाविक भक्त, माता भगिनी, आबाल वृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अनेक अभंगांवरती टाळ मृदंगांचा गजर सुरू होता. त्या पाठोपाठ महादेवनगर येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबतचे अनेक वारकरी ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत होते. विशेष म्हणजे या परंपरेच्या जतनामध्ये शहरातील युवकांचा या सोहळ्याच्या नियोजनामध्ये उत्स्फूर्त सहभाग हा लक्षवेधी ठरला. शहरापासून सुमारे 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील विठोबा माळ येथे असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात पालख्या दाखल झाल्यानंतर सर्व वारकरी आणि भाविकांनी सामूहिक आरती करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. भक्तिमय वातावरणात पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. तत्पूर्वी पहाटे 6च्या दरम्यान विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात दर्शनाला सुरुवात झाली. सकाळपासूनच विठोबा माळ येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात पासून ते समोर असलेल्या रस्त्यापर्यंत लांब लांब मोठमोठी लाईन दिवसभर दर्शनासाठी भाविकांची असल्याचे दिसून आले. यावेळी मंदिराच्या बाहेर अनेक भाविकांनी फराळाचे पदार्थ, प्रसाद, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सेवाभाव जपला. दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांना फराळ करण्यासाठी ते देत होते, तर बाहेर अनेक ठिकाणी फूल, पेढे, खेळणी, पूजेचे साहित्य विक्री करणारे वेगवेगळे स्टॉल वाले, वस्तू विक्री करणारे मोठमोठे स्टॉल उभारण्यात आले होते. त्यावर सुद्धा नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुरुम शहर वासियांनी वारकरी परंपरेचे जतन करत भक्ती, सेवा, समता आणि एकात्मतेचा संदेश दिला. वारकऱ्यांचा उत्साह, नागरिकांचा सहभाग आणि विठ्ठल भक्तीचा अखंड जल्लोष यामुळे यंदाचा पालखी सोहळा सर्वांच्या स्मरणात राहील असा ठरला. यामुळे संपूर्ण परिसर यात्रेसारखा फुलून गेला होता. मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर YouTube न्यूज पोर्टल व फेसबुक पेजला सबस्क्राईब व फॉलो करून लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.